काय करतात सगळी जण? अण्णा पाणी हवंय, घसा सुकलाय. अण्णानू पाणी देवा, घशात चोख लागली आहे माझ्या. अण्णानू तुमच्या शेवंताक पण पाणी नाही मिळाला. अण्णा तुमचं पण घसा सुकलो का? पाणी वया ए शेट, ओरडू नकोस. ये घसा सुकला असेल ना तुझा. ये यवा अण्णा. मालकानू काय काम असा तर सांगा, मी घडी असे ना तुमचं. माका दिलाच नाही तुम्ही शेवटचं घोट पाण्याचो. तुम्ही घेवा घेवा. जीव घेणे एकेकाचो. आम्हाला मारणार. ए त्याला निघा हैसून. नाही जाऊचंय. माझं पण या घरावर हक्क असा. त्या त्रास देतास. मी काही तुमका त्रास दिले तरी तुम्ही माका मारलंय ना. परत मारीन. मार अजून किती बी मार. ये दागिन्यानं मडव अजून मला. ये त्याला निघा हैसून. अण्णा काय करताय अण्णा? बाजूला होणार नाही का? काय चाललास? अगो कसलो आवाज आला तो बघूक नको. कसलो काय विचारतास? गोळ्याचा आवाज होतो. होय काय झालं तर बघूक नको काय? कोणाचं मुर्दो पडलो ना तरी जायचा नाही. हयच थांबा.
अण्णांका काय थैमान घालू तुला तर घालू दे. स्वतःच्या पोराकडे बघा आधी. दचकून उठलो आदू. पण त्यांना एवढी पण शुद्ध राहिली नाही काय. घरात नका एवढं जीवा. आणि हे कसले उद्योग त्यांचे. हो सरिता, मी बघतोय काय तर त्यांना समजवतोय ना. हो आतापर्यंत कोणी समजावलेला समजला त्यांका. त्यांका स्वतःच समज येऊ कवी ना. मग हे समजावल्याचा परिणाम होय. पण आता ह्या येळेक हातात बंदूक घेऊन कसलो पुढच्या गाजोग निघाले. हयच थांबायचा. काही एक जायचा नाही. हो पण बसा म्हणतोय ना. बाबूची शपथ असा तुमका. सरिता मग काय बघा ना कसं रडता तो. गप गप तू बाबू गप. ओ काय झाला. ए राजा, काय झाला. अण्णा, मला कायम तुमच्या जवळ राहायचंय. कराल ना माझ्याशी लग्न. अण्णा, जेव्हा मी तुम्हाला पहिल्यांदा पाहिलं होतं ना तेव्हाच भाळले होते मी. या दिवसाची आतुरतेने वाट पाहिली. अण्णा नाईकांच्या आयुष्यात मला कायमचं स्थान हवं. काय करतोस. मग तू काय केलंस. मला लग्नाचं वचन दिलंस. माझ्या गळ्यात मंगळसूत्र नाही, फास घातलास, फसवलास मला. अण्णा, मला तुझ्या सोबत कायम राहायचं. चल चल माझ्या सोबत चल. खय गेले हे सर बावीवर पण नाही होत. खय गेले हैसर पण नाही होत. खय जातच ना काय सांगत. खय गेले हे खाली तर उतरूक नाही. खय गेले. घे बाय बंदूक थया म्हणजे रातच्या खेप. दत्ता, अरे दत्ता. तरी माका वाटलेलंच रातच्या काहीतरी झालेलं असणार. अरे रातच्या अंधारात माका पण काय दिसला नाही रे. बाय बंदूक त्यांचीच. आताच चले ये बघूया. ये बाय काय झाला या. आओ 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 उठा. आओ आओ उठा. आओ हे बाय अंग गरम लागता यांचा.
तथा बघ. अण्णा अण्णा उठा. अहो, अण्णा अहो, अहो, उठा. उठा 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 सावकाश. उठा 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 हा, उठा. अण्णा चला. अहो हैसर किती इल्लास. हा चला घराकडे चला. दत्ता ह्यांका हाताक धर रे आणि घे घे हाताक धरून घे ह्यांका. सावकाश सावकाश हा. सावकाश. चला सावकाश सावकाश अण्णा सावकाश. रे आंग पण तापलेला हा. रघु भाऊजींका बोलवू काय रे. आहे मी सांगते त्यांना. अण्णा तुम्ही आता जरा खोलीत पडा. सावकाश. भाऊजी त्या बयेच्या घरात सापडले हे. कळता माका सगळा सगळा कळता. त्या बयेच्या घरात हे कसे गेले काय झाला काय कळणार नाही हो. लवकरच त्या घराचो बंदोबस्त करू गयो. ह्या झाला आता कायच नाही सा. आता काळाचो खेळ सुरू होईल. अमुआशा लागात आता खरी सावधगिरी बाळगू होई. काय उपाय असात तर सांगा. चला माझ्या बरोबर. थांब. ह्या यंत्र ओलांडू नकात. भारी पडात. काळाचो आघात होय. येतय मी. हिंदू वहिनी तिचो मान तिका द्या. आज पारात नाथाकडसून दिवो लावून घ्या आणि हो नियम पाळा. अमुआशा पौर्णिमा चुकावू नका. नाही तर ती बाया घरात येईल. वाढो गिळा. नाही तर ती बाया घरात येईल. वाढो गिळा. नाथा पारावर दिवो लाव रे बाबा.
ह्या यंत्र ओलांडू नका, भारी पडा, काळाचो आघात होय.